तुम्ही सुद्धा ओला किंवा उबरनं प्रवास करता किंवा त्याचे ड्रायव्हर म्हणून काम करता, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आता या मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारत टॅक्सी ही मैदानात उतरली आहे. काय आहे ही भारत टॅक्सी आणि ती ओला उबरपेक्षा वेगळी कशी? चला जाणून घेऊयात सविस्तर. आपण अनेकदा ऐकलंय की ओला उबर हे ड्रायव्हर कडून 20 ते 30% कमिशन घेतात आणि त्यामुळे कमी कमाई होते ड्रायव्हर्सची. पण आता भारत टॅक्सीची सगळ्यात मोठी खासियत काय माहिती आहे? तर ती म्हणजे त्यांचं झिरो कमिशन स्ट्रक्चर. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. कारण सुरुवातीला ड्रायव्हर्स कडून कोणतंही कमिशन घेतलं जाणार नाहीये. त्यांना प्रत्येक राईडची 100% कमाई मिळेल. इतकंच नाही तर भविष्यात जर काही कमिशन घेतलं गेलं तर ते सुद्धा 5 ते 10% पेक्षा जास्त नसेल आणि सहकारी संस्थेचा जो काही नफा होईल तो थेट सभासदांमध्ये म्हणजे चालकांमध्ये वाटला जाईल. यामुळे चालकांचं उत्पन्न वाढणार आहे, त्यांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे आणि त्यांचं खाजगी कंपन्यांवर अवलंबून राहणं सुद्धा कमी होणार आहे. चालकांसाठी तर ही चांगली बातमी आहेच, पण प्रवाशांना काय फायदा? तर या भारत टॅक्सी ॲपमुळे प्रवाशांना अनेक आधुनिक सुविधा मिळणार आहेत. सगळ्यात आधी म्हणजे काय तर पारदर्शक भाडे प्रणाली, म्हणजे भाडं कसं ठरवलंय हे तुम्हाला स्पष्ट दिसेल. दुसरं नो सर्ज प्राइसिंग, म्हणजे सणासुदीला किंवा गर्दीच्या वेळी ओला उबरचे दर हे अचानक वाढतात, पण आता भारत टॅक्सीमध्ये सर्ज प्राइसिंग हे असणार नाहीये. तुम्हाला निश्चित आणि वाजवी दरात प्रवास करता येईल. पुढचा मुद्दा काय तर लाईव्ह ट्रॅकिंग, तुमच्या टॅक्सीचं लोकेशन तुम्ही लाईव्ह ट्रॅक करू शकता. चौथा मुद्दा म्हणजे मल्टी लँग्वेज सपोर्ट, हे ॲप अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. पुढचं काय तर 24 तास कस्टमर सपोर्ट, काही अडचण आल्यास मदतीसाठी 24 तास सेवा उपलब्ध असेल. सुरक्षित प्रवास, खरं तर दिल्ली पोलिसांशी टायअप केल्यामुळे सुरक्षित प्रवासाची हमी इथे दिली जाते, कारण सध्या हे ॲप तिकडे आहे. ॲपला मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांशीही जोडलं जात आहे, जेणेकरून डोअर टू डोअर मोबिलिटी अधिक सोपी होईल. भारत टॅक्सीचं संचालन सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड करते, ज्याला अमूल, इफ्को, नाबार्ड, NDDB अशा 8 मोठ्या सहकारी संस्थांचा पाठिंबा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पायलट प्रोजेक्ट हा सुरू होऊन अवघे 10 दिवस झालेत आणि या 10 दिवसात 51,000हून अधिक ड्रायव्हर्स ॲपशी जोडले गेले आहेत. सध्या दिल्ली आणि गुजरातच्या सौराष्ट्र भागात याची चाचणी सुरू झाली आहे. लवकरच हे ॲप राष्ट्रीय स्तरावर लॉन्च होईल आणि मुंबई, पुणे, भोपाळ, लखनौ, जयपूर अशा 20 शहरांमध्ये विस्तारलं जाईल. भारत टॅक्सीच्या आगमनानं आता ओला उबरला मोठी स्पर्धा मिळणार आहे आणि याचा फायदा शेवटी आपल्यालाच म्हणजे चालक आणि प्रवासी दोघांनाही होणार आहे. तुम्हाला या भारत टॅक्सी ॲपबद्दल काय वाटतं? या सेवेचा वापर तुम्ही कराल का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.